विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बी भाग 3 इतिहास पेपर क्रमांक 8 मध्ययुगीन भारताचा इतिहास या पेपरच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत। यातलं जे पहिलं प्रकरण आहे ते आपण पाहणार आहोत। या प्रकरणाचं नाव आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधनं। या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 3 मुद्दे अभ्यासायचे आहेत। त्यातला पहिला मुद्दा आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची वाघ्मयीन साधनं, दुसरा आहे पुरातत्वीय साधनं आणि तिसरा मुद्दा आहे परकीय प्रवाशांचे वृत्तांत। अशा 3 मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा आढावा घेणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा आपण सुरू करीत आहोत ते म्हणजे वाघ्मयीन साधनं। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 साधनं पाहिजे आहे। एक आहे तारीख फिरोजशाही नावाचा इतिहास ग्रंथ आहे आणि दुसरा आहे अमित्य मल्यदा नावाचा इतिहास ग्रंथ। आपल्याला माहिती आहे की मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची लिखित साधनं ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यामुळं मध्ययुगीन काळाचा इतिहास आपल्याला सुसंगतपणे सलगपणे लिहिता येतो। आता आपण ही सगळी साधनं या ठिकाणी काही पाहणार नाही आहे, पण त्यातली 2 साधनं जी अतिशय महत्त्वाची आहेत तीच या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत। त्यातलं जे पहिलं साधन आहे ते म्हणजे तारीख फिरोजशाही नावाचा ग्रंथ। त्या ग्रंथाची माहिती आजच्या तासाला आज आपण घेणार आहोत। हा ग्रंथ जियाउद्दीन बर्नी यानं लिहिलेला आहे आणि दिल्ली सुलतानशाहीच्या इतिहासाचं एक अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जातं। हा जो लेखक आहे हा खिलजी आणि तुगलक घराण्याच्या समकालीन आहे आणि त्यामुळं त्याच्या लिखाणाला अतिशय महत्त्व आहे। जियाउद्दीनच्या पूर्वचरित्राबद्दल थोडीशी माहिती मी आज आपल्याला देतो। जियाउद्दीन बर्नी याचा जन्म 1285 साली झाला। तो उच्च कुळातील होता। त्याचा पिता मुईद उल मुल्क, त्याचा काका मलिक आला उल मुल्क आणि त्याचे आजोबा सिपाहा सालार शमशुद्दीन हे सर्व सुलतानशाही कालावधीमध्ये मोठमोठ्या पदांवर विराजमान झाले होते आणि त्यामुळं या घराण्याला एक महत्त्व त्या काळात प्राप्त झालं होतं आणि त्यामुळं जियाउद्दीन हा सुद्धा पुढील कालावधीमध्ये सुलतानशाहीच्या प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून रुजू झालेला आहे। त्यानं अनेक सुलतानांच्या कारकिर्दी जवळून अभ्यासलेली आहे। एवढंच नाही तर मोहम्मद बिन तुगलकाच्या कारकिर्दीमध्ये 17 ते 18 वर्ष तो नाझीम या पदावर त्यानं काम केलेलं आहे। त्यामुळं अशा प्रकारच्या अनेक सुलतानांच्या कारकिर्दी ज्याने अभ्यासलेल्या आहेत त्याला प्रशासकीय मोठा अनुभव आहे असा हा एक समकालीन लेखक आहे आणि म्हणून त्याने लिहिलेल्या या इतिहास ग्रंथाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। बर्नीनं तारीख फिरोजशाही हा जो ग्रंथ आहे तो साधारणपणे 1358 साली लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये सुलतान बलबन पासून ते फिरोजशाह तुगलकापर्यंतच्या सर्व सुलतानांचा आढावा त्याने आपल्या ग्रंथामध्ये घेतलेला आहे। साधारणपणे 1266 ते 1357 पर्यंत म्हणजे जवळजवळ 90 वर्षाचा सुलतानशाहीचा कालखंड त्यानं या आपल्या वृत्तांतामध्ये दिलेला आहे। आपल्याला माहिती आहे की कोणत्याही इतिहास ग्रंथाचं महत्त्व किंवा त्याची जी विस्वारता आहे ती लेखक त्याचा लेखनकाळ यावर अवलंबून असतो। लेखक हा जाणकार, निपक्षपाती आणि लगेच घटना लिहिणारा असेल तर ते साधन किंवा ते साहित्य विश्वासार्ह मानलं जातं। त्याप्रमाणे जियाउद्दीन बर्नी हा जाणकार आहे, त्याचबरोबर तो या सुलतानाच्या समकालीन आहे, परंतु त्याचं एकच झालेलं आहे की त्यानं हा ग्रंथ लिहित असताना तो वृद्धाप कालावधीमध्ये लिहिलेला आहे, म्हणजे म्हातारपणी लिहिलेला आहे आणि त्यामुळं आणि शेवटच्या कालावधीमध्ये थोडंसं तो निराशाग्रस्त अवस्थेमध्ये होता। काही व्यक्तींबद्दल त्यानं अगदी द्वेषपूर्वक काही लिखाण याच्यामध्ये केलेलं आहे। त्यामुळे त्याच्या या लिखाणाची विश्वासार्हता थोडीशी कमी झालेली आहे। त्यामधला कालानुक्रम जो आहे, घटनाक्रम जो आहे तोही काही ठिकाणी चुकलेला आहे। त्यानं विषयाची मांडणी करताना ती सुदोषपणे केलेली आहे। काही सुरुवातीच्या कालखंडाचा इतिहास लेखन करत असताना त्यानं काही वृद्ध लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे याच्यामध्ये लेखन केलेलं आहे। तर अशा प्रकारे त्यानं हा जे काही 90 वर्षाचा सुलतानशाहीचा कालखंड जो काय आपल्या ग्रंथामध्ये रेखाटलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सुलतान बलबन
अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, फिरोजशाह तुघलक यांच्या कारकिर्दी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतीलच. पण त्याचबरोबर सुलतानशाहीकालीन प्रशासन, तिथं असणारे उद्योगधंदे, सामाजिक परिस्थिती अशाही घटकांची माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते आणि त्यामुळं हा ग्रंथ महत्त्वपूर्ण मानला जातो. आता त्याच्या ग्रंथामध्ये नेमकं जी काही माहिती आलेली आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण घ्यायला सुरुवात करूया. सुरुवात या ग्रंथात जे होते ते सुलतान बलबनपासून. दिल्लीचा सुलतान म्हणून बलबन 1265 मध्ये सत्तेवर आलेलं होतं आणि बर्नीनं आपल्या लेखनाची सुरुवात किंवा या अभ्यासाची सुरुवात ही 1266 पासून केलेली आहे. तर मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीनं यातला जो सुरुवातीचा भाग आहे तो बर्नीनं वयोवृद्ध लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्याचं लेखन त्याने त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं त्यांनी दिलेलं आहे की सुलतान बलबन जेव्हा सत्तेवर आला तर त्याच्यासमोर अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. त्यानं कशा निर्धारानं कठोरपणे त्या समस्या मिटवल्या आणि आपली सत्ता स्थिर केली याच्याबद्दलची माहिती तो याच्यामध्ये देतो. आता त्या कालावधीमध्ये बलबन किंवा सुलतानांचा एकंदरीत असा दृष्टिकोन होता की राजा हा ईश्वराचा प्रतिनिधी असतो. त्याला ही जी सत्ता आहे ती दैवी प्रेरणेने मिळालेली असते असं त्याचं मत होतं आणि त्या दृष्टीनं त्यानं अनियंत्रित सत्ताधीश म्हणून त्या काळात राज्य केलेलं आहे. बलबननं आपल्या सत्तेला असलेला विरोध, आपल्या विरोध झालेली बंड अतिशय क्रूरपणे मोडून काढलेली आहे. त्यानं आपल्या सैन्याची संघटन केलेलं आहे, हेरकातील अधिक कार्यक्षम बनवलेलं आहे, आपल्या राज्याच्या भोवती ज्या काही टोळ्या होत्या त्याचा अनेक चांगल्या प्रकारे त्याने बंदोबस्त केलेला आहे. आपल्या राज्यामध्ये जे आपले जे विरोधक होते त्यांचाही अतिशय कठोरपणे बंदोबस्त केलेला आहे. या सगळ्याची माहिती बर्नीनं आपल्या या इतिहास ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर त्यानं जे काही अनेक कामं केलेली आहेत त्याच्याही बद्दलची माहिती त्यानं आपल्या इतिहास ग्रंथामध्ये दिलेली आहे. या ग्रंथामध्ये सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याच्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती तो याच्यामध्ये देतो. आपल्याला माहिती आहे की अल्लाउद्दीन खिलजी जो आहे ते 1296 साली दिल्लीच्या गादीवर आला आणि ही गादी मिळवत असताना त्यानं खून, रक्तपात या मार्गाचा अवलंब केला आणि तो सत्तेवर आला आणि मग पुढील कालावधीमध्ये सर्व प्रकारच्या मार्गाचा अवलंब करून त्यानं आपली सत्ता स्थिर आणि भक्कम केली. त्यानं पण बलबनप्रमाणेच निरंकुश सत्तासूत्राचा अवलंब करून सर्व सत्ताधीश व बलाढ्य सुलतान तो बनलेला आहे. त्यानं दक्षिण टोकापर्यंत उत्तर भारत सगळा तर जिंकून घेतलाच पण पुढील कालावधीमध्ये दक्षिण भारत सुद्धा त्याने जिंकून घेऊन भारतामध्ये एक विशाल साम्राज्य निर्माण केलेलं आहे. जियाउद्दीन बर्नी हा त्याचा समकालीन आहे. त्यानं अल्लाउद्दीनच्या कारकिर्दीबद्दल विपुल सविस्तर असं लिहून ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. अल्लाउद्दीनने आपली सत्ता भक्कम करण्यासाठी अनेक वटहुकूम काढल्याची माहिती तो सांगतो. बर्नीने या वटहुकुमांच्या आधारे अनेक गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. याने एका वटहुकुमाच्या आधारे आपल्या राज्यातले गुप्तहेर खातं जे आहे ते त्यानं पुनर्घटित केलेलं आहे. आपले अधिकारी, अमीर, उमराव, जमीनदार यांच्यावर त्यानं आपल्या हेरांच्या माध्यमातून पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे. आपली दहशत वाढवलेली आहे. त्यानं आपल्या राज्यामध्ये मादक द्रव्यांवर बंदी घातलेली होती. आणखी एका वटहुकुमाच्या द्वारे त्याने आपल्या राज्याचे अमीर, उमराव, सुभेदार यांच्यावर वेगळ्या प्रकारचे निर्बंध घातलेले आहेत. एका वटहुकुमाच्या आधारे त्यानं आपल्या राज्यातले जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडची संपत्ती त्याने काढून घेतलेली आहे. त्यांच्या जमिनी जप्त केलेल्या आहेत. त्यांच्यावरच्या कराचं प्रमाण त्यानं वाढवलेलं आहे. इतकंच नाही तर आपल्या राज्यामधले जे हिंदू आहेत ते आपले खरे शत्रू आहेत असं तो मानत असतो आणि त्यामुळं त्यानं त्याचा एक समज झाला होता की आपल्या विरोधामध्ये जी बंड होत आहे त्याला सर्वस्वी हिंदू कारणीभूत आहे आणि म्हणून या हिंदूंच्या विरोधात त्याने अनेक कडक असे उपाययोजना केलेल्या आहेत. खूत, मुकादम यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत. त्यांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात कर लादलेला आहे. इतकेच नाही तर त्यानं पशु, घर, पूर्ण यांच्यावर सुद्धा वेगळ्या प्रकारचे कर लादलेले आहेत. इतकंच नाही तर हिंदूंवर अत्यंत जाचक असा जिजिया नावाचा कर त्यानं लागू केलेला आणि याच त्याच्या धोरणाचा हिंदूंवर
खूप मोठा परिणाम घडून आला. हिंदू जे अधिकारी होते, चौधरी असतील, खोत असतील, मुकादम, यांची अतिशय अवस्था बिकट बनल्याची नोंद बर्नीनं आपल्या इतिहास ग्रंथामध्ये केलेली आहे. अल्लाउद्दीन हा अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याला सिकंदरप्रमाणे जगज्जेता व्हावं असं वाटत होतं. असं बर्नीनं आपल्या इतिहास ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे. अल्लाउद्दीननं केलेला जो साम्राज्य विस्तार आहे त्याचंही सविस्तर वर्णन तो याच्यामध्ये करतो. त्याने अशी माहिती दिली आहे की अल्लाउद्दीननं उत्तर भारत सगळा जिंकलेला आहे, पण दिल्लीपासून हिंदुस्थानच्या दक्षिण टोकापर्यंत त्यानं आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे. दक्षिण भारतामध्ये त्या काळात जे हिंदू राजे होते, मग देवगिरीचं राज्य असेल, तेलंगणा, होयसळ, पांड्य, अशी 4 मोठी राज्य त्या काळात होती. ही 4ही राज्य त्यानं आपल्या वर्चस्वाखाली आणलेली आहे. आणि ही दक्षिण मोहीम त्याची यशस्वी करण्यामध्ये त्याचा एक सरदार आहे, मलिक काफूर त्याचं नाव आहे, ज्यानं ही 4ही राज्य जिंकून घेतलेली आहेत. तर असं वर्णन बर्नीनं आपल्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. मग ह्या दक्षिण जो अल्लाउद्दीनचा दक्षिण विजय आहे याच्या सविस्तर वृत्तांत आपल्याला बर्नीच्या या इतिहास ग्रंथामध्ये आपल्याला मिळतो. अल्लाउद्दीननं ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत, मग त्या महसूल विषय असेल, शेतीविषयक असेल, तर त्याचाही धावता आढावा त्याने याच्यामध्ये घेतलेला आहे. असं म्हणतो की अल्लाउद्दीननं आपल्या कालावधीमध्ये आपल्या राज्यातल्या संपूर्ण जमिनीची मोजणी करून त्याचा रेकॉर्ड तयार केलेला आहे. महसूल किंवा शेतसारा आकारण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यानं वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केलेला होता. त्यानं शेतीत येणाऱ्या पिकानुसार उत्पन्नाचा अर्धा हिस्सा हा शेतसारा म्हणून निश्चित केलेला आहे. शेतसारा 2 प्रकार म्हणजे धान्य रूपामध्ये आणि रोख रकमेच्या रूपामध्ये धान्याची मुभा त्याने शेतकऱ्यांना दिलेली दिसते. महसुलाशिवाय घर, जनावरे, कुरण याच्यावर सुद्धा त्यांना वेगळ्या प्रकारचे कर लादलेले दिसतात. कर वसुलीमध्ये जे अधिकारी असतात काही वेळा ते भ्रष्टाचार करत असतात, तर हा भ्रष्टाचार सुद्धा वेगवेगळ्या कडक उपाययोजना करून अल्लाउद्दीननं निपटून काढलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्या कालावधीमध्ये प्रशासनातला किंवा महसुलामधला भ्रष्टाचार अतिशय कमी झालेला दिसेल आपल्याला. इतकेच नाही तर बर्नी अशी माहिती देतो की अल्लाउद्दीननं आपल्या राज्यामध्ये वस्तूंचे जे भाव आहेत ते सुद्धा निश्चित करून दिलेले होते. वस्तू, त्याचं प्रमाण, त्याचे भाव, तर हे निश्चित करणारा असा हा सुलतान म्हणून आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर त्याच्या इतिहास ग्रंथामध्ये आपल्याला सुलतान मोहम्मद बिन तुघलक याच्याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती मिळते. आपल्याला माहिती आहे की जियाउद्दीन बर्नी हा मोहम्मदाच्या समकालीन आहे. त्याच्या दरबारामध्ये नाझिम या पदावर त्यानं अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळं सुलतानाचा कारभार, त्याचं धोरण, त्याचे नेमके झालेले परिणाम हे अत्यंत जवळून बर्नी याने पाहिलेले होते. आणि म्हणून त्याच्या कालखंडातील एक महत्त्वाचा इतिहास ग्रंथ किंवा साधन म्हणून त्याच्या या ग्रंथाकडे पाहिलं जातं. मोहम्मदानं सत्तेवर आल्यानंतर पुढच्याच वर्षी 1526-27 या कालावधीमध्ये दिल्लीहून आपली राजधानी देवगिरीला नेण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने आदेश दिले गेले, अनेक अध्यादेश काढले, लोकांना तसे सक्त आदेश दिले गेले. त्याप्रमाणे दिल्लीहून त्यानं आपली राजधानी देवगिरीला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु देवगिरीला गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपला हा निर्णय चुकीचा आहे. आणि हे लक्षात आल्यानंतर पुन्हा त्यानं आपल्या अधिकाऱ्यांना, जनतेला पुन्हा दिल्लीला परतण्याचे आदेश त्याने दिले. या मोहम्मदाच्या लहरीपणाचा जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यांना नुकसान सोसावं लागलं, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. तर त्यानं हा निर्णय का घेतला याच्याबद्दलची माहिती बर्नीने याच्यामध्ये दिलेली आहे. तो असं म्हणतो की त्याच्या राज्यामध्ये सतत 2 वर्ष दिशेने असा दुष्काळ पडलेला होता. आणि मग या दुष्काळग्रस्तांना सहाय्य व्हावं या उद्देशानं सुलतानानं आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला नेण्याचा निर्णय घेतला, असं तो म्हणतो. सुलतान मोहम्मदानं आपल्या राज्यामध्ये अनेक अंतर्गत सुधारणा केलेल्या आहेत. त्याच्याबद्दलही माहिती याच्यामध्ये मिळते. सुलतान मोहम्मदानं आपल्या राज्यामध्ये चलन व्यवस्थेमध्ये काही नवीन प्रयोग केलेले आहेत. तर त्याची माहिती तो याच्यामध्ये देतो.
सुलतान महमद हा रक्तपिपासू होता असं त्याच्याबद्दल म्हणलं जातं. तर त्याच्याबद्दलही बर्नीनं आपल्या इतिहास ग्रंथामध्ये माहिती दिलेली आहे. तसं माहिती तो म्हणतो की मुहम्मदाला रक्ताच्या नद्या वाहण्यामध्ये मोठा आनंद होत असे. सुलतानाने अनेक उलेमा, सय्यद, सुफी, कलंदर, सैनिक यांच्या हत्या केलेल्या होत्या. त्याचा एकही दिवस असा जात नसे की त्या दिवशी कुणाचा वध झाला नाही किंवा राजमहालाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रक्ताची नदी वाहिली नाही, अशी माहिती बर्नी देतो. म्हणजे अशा अनेक घटनांचा कारणांचा आधार घेऊन बर्नीनं महमदाला वेडा असं संबोधलेलं आहे. पण अनेक इतिहासकारांना हे त्याचं मत मान्य नाही. वास्तविक सुलतानानं महमदानं बर्नीला तो उलेमा असल्या कारणानं प्रशासनातून वगळलेलं होतं आणि त्यामुळं त्याच्या वाटेला पुढं अतिशय बिकट असे दिवस आलेले होते. त्याची दुर्दैवी अवस्था झालेली होती आणि म्हणून तो सुलतानाला आपला कट्टर शत्रू मानत असे आणि म्हणून पुढील कालावधीमध्ये सुलतानावर त्याने कठोर अशी टीका केली आपल्याला दिसते. सुलतानाच्या धार्मिक धोरणाबद्दल सुद्धा त्याने याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तो असं म्हणतो की महमदाला इस्लामबद्दल कुठल्याही प्रकारचं आकर्षणच राहिलेलं नव्हतं. त्याचं धोरण हे सर्वस्वी इस्लाम विरोधी होतं. अशा प्रकारचा ठपका बर्नी हा महमदावर ठेवतो. सुलतानशाहीच्या उद्योगधंद्याबद्दल जी माहिती बर्नीच्या इतिहास ग्रंथामध्ये आलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती सांगतो आपल्याला. तो असं म्हणतो की राज्याच्या आर्थिक विकास जो आहे तो उद्योगधंद्यावर अवलंबून असतो. मध्ययुगीन भारताची अर्थव्यवस्था मुख्यत्वे स्वयंपूर्ण होती. त्या काळच्या लोकांच्या गरजा अतिशय मर्यादित होत्या. त्यांचं राहणीमान अतिशय साधं आणि काटकसरीचं होतं. पण या काळातले जे अमीर आहेत, उमराव आहेत, यांचं जीवन मात्र अतिशय विलासी होतं. त्यांना चैनीच्या वेगळ्या वस्तू लागत असत असे ते माहिती होतं. इतकंच नाही तर हे जे अमीर उमराव आहेत, श्रीमंत लोक आहेत, परदेशात सुद्धा अनेक चैनीच्या वस्तू आयात करत असत अशी माहिती तो देतो. त्या काळात जे उद्योगधंदे होते जे अतिशय साधे, मध्यम स्वरूपाचे आणि लोकांच्या गरजा भागवणारे होते. म्हणजे स्थानिक जे कारागिरी आहेत हे वेगवेगळ्या या उद्योगांच्या माध्यमातून लोकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू तयार करत असत. मग त्याच्यामध्ये कापड उद्योग असेल, धातुकाम असेल, चर्मोद्योग आहे, सुगंधित द्रव्य आहे, लाकूड काम आहे, कागद, अशा अनेक उद्योगधंदे त्या काळात चालत होते अशी माहिती बर्नी यामध्ये देतो. या सर्वात अतिशय महत्त्वाचा आणि लोकप्रिय असलेला उद्योग कुठला असेल आणि भरभराटलेला उद्योग कुठला असेल तर तो आहे कापड उद्योग असं तो म्हणतो. कारण त्या कालावधीमध्ये भारतामध्ये कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात असे. त्यापासून मोठ्या प्रमाणात कापड उद्योग चालत असे. अतिशय चांगल्या प्रकारचं कापड इथं तयार होत असे. गुजरात, बंगाल या प्रांतामध्ये कापडाचं मोठ्या उत्पादन व व्यापार चालत असे. तत्कालीन भारतामध्ये कापडाचे अनेक प्रकार तयार होत असत. तर त्याच्याबद्दलची माहिती सुलतानानं त्याबद्दलची माहिती ही जी आहे ती झियाउद्दीन बर्नीनं आपल्या इतिहास ग्रंथामध्ये दिलेली आहे. इतकंच नाही तर तत्कालीन व्यापाराबद्दल सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. या कालावधीमध्ये भारताचे अनेक परदेशाशी व्यापारी संबंध होते. यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू जात येत असत, आयात निर्यात होत असत याची माहिती तो याच्यामध्ये देतो. इतकंच नाही तर सुलतानशाही काळातल्या सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा त्यानं काही लेखन केलेलं आहे. ते अशा प्रकारचं आहे म्हणजे सुलतानाने केवळ राजकीय घडामोडी सुलतान यांचंच लेखन केलं असं नाही तर तत्कालीन सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती याच्याबद्दलची सुद्धा माहिती तो याच्यामध्ये देतो. तसं म्हणतो की समाजाचं स्वास्थ्य, शांतता व विकास हा तत्कालीन समाज स्थितीवर अवलंबून असतो आणि त्या दृष्टीने विचार करता सुलतानाने तसं धोरण राबवलं असं तो म्हणतो. परंतु दुसऱ्या बद्दल तो असं सांगतो की या सुलतानांचं जे हिंदू विषयक धोरण आहे ते मात्र अतिशय जाचक होतं. हिंदूंवर वेगळ्या प्रकारचे कर लादले गेलेले आहेत. मग शेतीवरचा कर असेल, त्यांच्या मालमत्ता जप्त करणं असेल, तर या सगळ्या कारणांमुळं त्या काळातल्या हिंदूंची अवस्था अतिशय बिकट बनलेली आहे. किंबहुना हिंदू हे दरिद्री बनले
असं लेखन बर्नीने केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये समाजाची स्थिती ही केविलवाणं होणं साहजिकच आहे, कारण त्या कालावधीमध्ये समाजामध्ये हिंदू समाजाची संख्या ही मोठी होती. अल्लाउद्दीन खिल्जी या प्रबळ सुलतानाच्या धोरणाबद्दल तो लिहितो की सुलतानाला शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती याचं महत्त्व चांगलं कळलेलं नव्हतं, पण तरीसुद्धा त्याच्या कालावधीमध्ये 46 लोकांना सरकारी शैक्षणिक अनुदान मिळालं होतं. त्यामुळे विद्वत्ता मिळवली होती. अनेक देशातल्या विद्वानांपेक्षा अनेक मान्यवर विद्वान हे सुलतानांच्या दरबारात होत असं म्हणतो. पुढे जाऊन असं सांगतं की महमद बिन तुघलकानं जात धर्म याचा विचार न करता विद्वत्तेचं कौतुक केलेलं होतं, सर्वांना समान संधी दिलेली होती. सुलतानशाही कालावधीमध्ये स्त्रियांचं जीवन कसं होतं याच्याबद्दल माहिती देताना असं म्हणतो की या कालावधीमध्ये स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम स्थान होतं. मग ती हिंदू किंवा मुस्लिम धर्मातले असू दे, दोन्ही ठिकाणच्या स्त्रियांना दुय्यम किंवा कनिष्ठ मानलं होतं असं तो म्हणतो. वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुस्लिम स्त्रीला अर्धा वाटा मिळत असते, पण हिंदू समाजामध्ये मात्र तो नव्हता असं म्हणतो. विवाहाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक जातीक रूढी परंपरा त्या काळात असल्या होत्या, त्याची माहिती तो देतो. तत्कालीन समाजामध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ, हुंड्यासारखी पद्धत असेल, बालविवाह, सतीप्रथा अशा अनेक प्रथा असल्याची माहिती तो देतो. तत्कालीन समाजामध्ये मुलीचा जन्म हा कुटुंबामध्ये निराशेचा मुद्दा मानला जात असे. तर अशा प्रकारे बर्नीने आपल्या या इतिहास ग्रंथामध्ये सुलतानशाहीच्या सुमारे 90 वर्षाचा कालखंडाचा वृत्तांत याच्यामध्ये दिलेला आहे. आता यामधला कालक्रम चुकलेला आहे, काही वेळा तो पुरोगरित दृष्टीने यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो, पण हे सगळं खरं असले तर समकालीन वृत्तांत म्हणून या इतिहास ग्रंथाला अतिशय महत्त्व आहे आणि मध्ययुगीन काळाचा इतिहास म्हणून याच्याकडं पाहणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे, धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया.